हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वतःची ओळख. लाओत्से सांगतो की जो स्वतःला पुढे पुढे करतो तो चमकत नाही. जो स्वतःला सिद्ध करायला जातो तो प्रसिद्ध होत नाही. माणूस स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो कारण त्याला त्याच्याबद्दल स्वतःलाच खात्री नसते. त्याला सर्वांनी चांगले म्हणावे, त्याला मान सन्मान द्यावा, त्याचा उदो करावा असे त्याला वाटते, कारण तो स्वतःला चांगले ओळखत असतो. यामुळे त्याला स्वतःच्या मर्यादांची कल्पना असते. त्यामुळे त्याच्यात स्वतःबद्दल न्यूनगंड तयार झालेला असतो. यामुळे जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे तो स्वतःला पुढे पुढे करतो. फोटो काढून वर्तमानपत्रात छापून आणायचा खटाटोप करतो. यात त्याचेच हसे होत असते. तो प्रसिद्धीसाठी हपापलेला असतो. कोणी जरी छान म्हटले तरी त्याला तो तसे म्हणणारा जवळचा वाटतो. तो स्वतःच्या अल्पस्वल्प कामाचीही जाहिरात करतो. अशाची त्याच्या पाठीमागे लोक टिंगल करतात. जेव्हा आपण स्वतःच्या कामाची प्रशंसा करतो तेव्हा आपल्याला खात्री असते की आपले काम चांगले झालेले नाही. त्यामुळे आपण आपले काम लोकांच्या गळी उतरवायला प्रयत्न करू लागतो. ज्याची जाहिरात करावी लागते ते उत्कृष्ट असत नाही. ते उत्कृष्ट आहे याची आकर्षक जाहिरात करून तसा आभास निर्माण करावा लागतो. जे स्वयंप्रकाशित आहे ते जरी गुहेत असले तरीही ते लोकांना दिसते, जाणवते आणि लोक त्यामागे जातात. लोकांना त्या गुहेत जाण्यासाठी उद्युक्त करावे लागत नाही. यास्तव शहाणे उत्पादक मालाचा दर्जा सर्वोत्तम ठेवतात. त्यात ते जराही तडजोड स्वीकारत नाहीत. चांगला कारागीर अत्युत्तमच काम करतो आणि त्याचा दाम मागून घेतो. लोक कामाच्या दर्जाला किंमत मोजतात. मस्त स्वस्त असू शकत नाही हे लोकही ओळखतात. माणसाची फार मोठी शोकांतिका आहे की त्याला स्वतःलाच ओळख नाही. त्याला त्याची ओळख इतर लोक करून देतात. लोक म्हणतात की तो हुशार आहे आणि असे म्हटल्यावर तो स्वतःला हुशार समजू लागतो. ज्यांनी त्याला हुशार म्हटलेले असते ते त्याच्याकडून आपला मतलब साध्य करून घेतात. मग ते सर्वांना सांगतात की होय, मी त्याला हुशार म्हटले होते, परंतु मला वाटला तितका काही तो हुशार नाही. जर स्वतःची ओळख असेल तर असा मनुष्य कोणाच्या स्तुतीने भाळणार नाही. अशावेळी जर कोणी त्याला हुशार म्हणाला तर तो लगेच अशा व्यक्तीपासून सावध होईल आणि आपले संभाव्य नुकसान टाळेल. विशेष करून तरुणींची वारेमाप स्तुती केली जाते आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो. यास्तव मानवाने सर्वप्रथम स्वतःची आत्मओळख आवर्जून करून घ्यावी. एकदा का आत्मज्ञान झाले की असा साधक भूलभुलैया दुनियेपासून आपोआपच दूर राहतो. यासाठी सत्संग, अध्यात्म याला पर्याय नाही. वेळीच आत्मप्रौढी नसलेला योगगुरू शोधावा आणि आत्मज्ञानाने स्वतः आत्मप्रौढीपासून वाचावे. बीजयोग हा एक महाविलक्षण योग आहे. हा योग ज्याला केव्हा प्राप्त होतो तेव्हाच त्याच्या जीवनाची सत्य इतिश्री होते. तो मुक्त होतो, कैवल्य प्राप्त करतो. आंब्याच्या कोईमधून फणसाचे रोप वर येत नाही की आंब्याच्या झाडाला फणस लागत नाही. फणसाच्या झाडालाच फणस येतात. गुलाबाच्या झाडाला जास्वंदीची फुले येत नाहीत, त्याला गुलाबाचीच फुले येतात. तसेच मोगऱ्याच्या फुलांना बकुळीचा सुवास येत नाही. निसर्ग मानवाला फार छान शिकवण देत आहे. स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून देत आहे. परंतु मानवाला अनैसर्गिक वागायची दुष्ट बुद्धी आहे. म्हणून भिन्न झाडांचे कलम तयार तो करतो आणि नवीन काहीतरी दिल्याचे समाधान मानतो. याचाच परिणाम म्हणून तो नैसर्गिक आचरण करत नाही. नियतीने त्याला जसे जीवन प्राप्त करून दिले आहे त्याप्रमाणे तो जगू इच्छित नाही. तो त्याला तसे वाटेल तसे मनमानी करत जीवन जगतो. त्यामुळे तो सदानंदी राहत नाही. नेहमी ताणतणावाखाली दुःखात जीवन जगत असतो. शेजारचा किंवा नातेवाईकांचा मुलगा तबला वाजवतो म्हणून तो स्वतःच्या मुलाला तबला शिकवतो. कोणी चांगले गाणे गाताना ऐकले की एखाद्या ताईला गाण्याचा क्लास लावावा असे वाटते. आता तर पालक मुलाला सचिन करण्याच्या किंवा अभिनयाच्या शाळेत पाठवतात.
एका रात्रीत त्यांना जगप्रसिद्धी हवी आहे. आपला आवाका काय, आपली ऐपत काय, आपण कोण आहोत, अशा कशाचाही विचार न करता प्रत्येकजण जिथे दिसेल तेथे भाग घेत आहेत. यात मग विनाकारण फक्त स्पर्धा निर्माण होतात. कोणी सचिन किंवा अमिताभ तयार होत नाही. आमच्या आदर्शाच्या व्याख्या बदलल्या आहेत. ज्यात झटपट पैसा, प्रसिद्धी मिळते तो आमचा आदर्श आहे. यात स्वतःच्या लायकीचा विचार होत नाही. मग नको ते बीज लावून त्याला खत पाणी घालून रोप उगवायची वाट पाहिली जाते. यातही ते वाट पाहणे कंटाळवाणे होते आणि मग घाईघाईने मंचावर पदार्पण केले जाते. मंच उपलब्ध कोण करून देणार? मग स्वतःच मंच तयार करायचा, आपणच गर्दी जमवायची आणि मी कलाकार आहे असे घोषित करायचे. लोकांना फुकटची करमणूक होते. बीज लावले, त्याला खतपाणी घातले की त्या बीजाच्या नैसर्गिक क्षमतेप्रमाणे त्यामधून नियतीच्या मर्जीने कोंब फुटतो, रोप मोठे होते, त्याला फूल फळ धरते. ते स्वयंभू असते, ते त्याच्या गतसंचितानुसार असते. त्यामुळे त्यामधून मुक्ती मिळते, कैवल्य प्राप्त होते. प्रत्येकात त्याच्या संचिताप्रमाणे त्याचे स्वतःचे असे आत्मबीज असते. त्याने त्याच्या नैसर्गिक फुलण्यासाठी देहधारणा केलेली असते. त्यासाठी नियतीमधून जसे जीवन प्रदान केलेले असते तसेच जगावे. म्हणजे त्याला येणारे फूल फळ पूर्णत्वाला नेणारे असेल. तेथे शून्यत्व येईल, मुक्ती मिळेल, कैवल्य प्राप्त होईल. हाच बीज योग आहे. हरि ओम.